आणि एक महत्त्वाची बातमी, पालघरच्या 250 विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरण। 150 विद्यार्थी अद्यापही वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असल्याचं समजलंय। तब्बल 20 आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। डहाणू, तलासरी, पालघर, वसईतील विद्यार्थी यांना विषबाधा झालेली आहे। विद्यार्थ्यांना देणाऱ्या अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती सेंट्रल किचनच्या अन्नाचे नमुने तपासणीला पाठवण्यात आलेले आहेत। मुंबईतल्या कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये हे नमुने पाठवण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सातवी। मनोज, नेमकं काय झालेलं आहे? किती विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि किती विद्यार्थी सध्या सुखरूप आहेत? किरण, काल सकाळी या आदिवासी विकास विभागाच्या ठाणे आपल्या सेंट्रल किचन मधून अन्नाची विषबाधा झाल्याचं समजलं आणि पालघर जिल्ह्यातल्या पालघर, डहाणू, तलासरी आणि वसई या 4 तालुक्यातल्या 20 आश्रमशाळांमधील जवळपास 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ आणि चक्कर येणे असा प्रकार सुरू झाला। त्यामुळे लगेचच या सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। कालपासून आजपर्यंत काही जवळपास 150 विद्यार्थी अद्यापही रुग्णालयात आहेत। त्यांना अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि जे सेंट्रल किचन, ज्या कांबळगाव येथील सेंट्रल किचन मधून सर्व आश्रमशाळांमध्ये जे अन्न पुरवलं जातं, त्या आश्रमशाळेच्या मधलं त्या सेंट्रल किचन मधील अन्नाचे जे नमुने आहेत ते फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवलेले आहेत। काल संध्याकाळी राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित आणि त्याचसोबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके, नंतर प्रकल्प अधिकारी, हे सर्व अधिकारी आणि फॉरेन्सिकची टीम आणि पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं होतं आणि यांनी या सेंट्रल किचन मधून तपासणी केली आणि त्यानंतर ते अन्नाचे नमुने आहेत ते अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतले आणि नंतर ते तपासणीसाठी पाठवलेले आहेत। त्याच्या तपासणीनंतर अहवाल येईल आणि त्याच्यातूनच ही नेमकी विषबाधा कशी काय झाली हे स्पष्ट होणार आहे। मात्र अशा प्रकारच्या विषबाधेमुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। आश्रमशाळांमधल्या मुलांच्या आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात प्रशासन गांभीर्याने लक्ष द्यावं याकडे पालकांची मागणी होत आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।